दया तिचे नाव भूतांचे पालन अनेक निर्दळन कंटकाचे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सारासार हे पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सारासार हे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासवे आठी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार हे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयोद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे प्रथम नमन करो गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावरी ठेवा निमाता साष्टांगाता दंडवत आइये महाराज विराजिए आइये महाराज विराजिए त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका
दया तिचे नाव भूतांचे पालन अनिक निर्दळन कंटकाचे धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार हे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग याचे या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जजविणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू घेऊन वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्व वंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते हिंदवी स्वराज्य संस्थापक या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरुवर्य अलंकापूर निवासी ज्ञानेश्वर प्रिय तुकोबार आहे यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा भौतिक अंच्या पाठांतरातला आणि आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्ताने कीर्तन सेवा उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन बापांना याची कल्पना असली तरी सांगणं माझं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं या न्यायाने. सबंध हिंदुस्थानचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज तिकडे बोलू देऊ नका कोण बोलायला बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळ सातेगाव गावातील सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या सहकार्यामध्ये विशेष गावातील सर्व नवयुवक तरुण मंडळींच्या विशेष सहकार्यातून माझ्या राजाची जयंती आज साजरी होत आहे. स्टेजवर बघितल्यानंतर असं वाटत नाही की हा एका दिवसाचा कार्यक्रम आहे. स्टेजवर आणि मंडपात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की सातेगावच्या तरुण मंडळीनं छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह ठेवला आणि त्यातला हा शेवटचा दिवस असावा आहे का. एवढं गोड हे नियोजन या ग्रामस्थ मंडळ आणि तरुण मंडळीने केलेलं आहे. त्याबद्दल तरुण मंडळ आणि ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. पण तुमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही सर्व गुणीजन मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. त्यामध्ये गायनाचार्य आमचे अमोल महाराज झाडगावकर, युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण आमचे अनंत शास्त्री महाराज नरळकर, आमचे दादा स्वप्नील दादा पुंडलिकराव, पुन्हा आमचे दिगंबर महाराज, पुन्हा ही सर्व बालभजनी मंडळ श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था पालम एका संस्थेतले का सगळे फरकंड्याचे काय आहेत का. श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था फरकंडा आणि श्री संत मोतीराम महाराज वारकरी शिक्षण संस्था पालम येथील सर्व भजनी मंडळ. मृदंगाचार्य मृदंग सम्राट आमचे राजभाऊ महाराज देशमाने शिंगणापूरकर, दुसरेही राजभाऊ महाराज पण ते आमडापूरकर, दोघे धुऱ्याला धुराचे दोघाचाही. दुसरे गायनाचार्य आणि सर्वांना माहीत असावं म्हणून सांगतो 90 दिवस किती दिवस झाले 94 दिवस नर्मदा परिक्रमा पायी करणारा आपल्या गंगाखेड तालुक्यातील एकमेव तरुण म्हणजे गायनाचार्य आमचे श्रेयश महाराज मुलगीर. नर्मदा परिक्रमा करणं एवढं सोपं नाही. 3 महिने गेले, 3 महिने 3.25 महिने जाताना त्याची तब्येत होती राजेभाऊ सारखी. आता बघा कशी झाली ती नर्मदा परिक्रमा. म्हणजे भल्या भल्या चांगल्या चांगल्या महापुरुषांनाही घडणार नाही अशी नर्मदा परिक्रमा आमच्या श्रेयश महाराजांनी केली. त्याबद्दल तुमचं कोटी कोटी अभिनंदन बरं का दादा. आहे का या कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आमचे मोहिते पाटील. निष्काम सेवा आहे बरं का, पण काळजी करू नका, इथले पोरं तुम्हाला निष्काम पाठवणार नाहीत, पेट्रोल पाणी तरी देऊन टाकतील बरं का. सुंदर साऊंड सिस्टीम वाल्यालाही धन्यवाद. पुन्हा आमचे आदिनाथ महाराज मंडपवाले, माझ्या माता माऊल्या छोटूजी बाला गोपाळ, तुम्हा सर्वांच्या चरणी नारदाच्या गादून पुन्हा एकदा साष्टांग दंडवत करतो माझ्या सेवेला प्रारंभ. विठाला
चव्हाणच्या पाठांतरातला आहे का? समकालीन समाजाला समकालीन व्यक्तीचं सानिध्य अथवा जवळीक प्राप्त झाली म्हणजे त्याचं महत्व कळतच असं नाही का? व्यक्तीचं सानिध्य अथवा जवळीक प्राप्त झाली म्हणजे त्या व्यक्तीचं महत्व कळतच असं नाही. आणि व्यक्तीचं महत्व कळालं असतं पुढचं महाभारत घडलं नसतं आहे का? घडलं असतं का सरपंच? अरे जिथं आईला मुलगा कळाला नाही तिथं समाजाला महापुरुष सहजासहजी कसे कळतील आहे का? जिथे आईला मुलगा कळाला नाही आणि जेव्हा मुलगा कळाला तेव्हा वेळ निघून गेली आहे का? कैकेयीला भरत कळाला असता तर रामायण घडलं असतं का? बसा आता दादा बसा, माझ्या समोर बसा बरं तुम्ही. जिथं कैकेयीला भरत कळाला नाही आणि जेव्हा कळाला तेव्हा वेळ निघून गेलेली होती. बरोबर. राम लक्ष्मण सीतामाई वनवासात गेलेले, त्यांच्या वीराने राजे दशरथजी गतप्राण झाले. अंतविधीसाठी मुलाची गरज आहे. भरत शत्रुघ्न मामाच्या घरी आहे आणि म्हणून गुरुदेव वशिष्ठाने सेवकाला बोलून घेतलं आणि सांगितलं, सेवक लोक जितना जल्दी हो सके उतना जल्दी भरत रिपुषधन को लेवाय का. सेवक लोक निघाले. ज्या रात्री राजे दशरथजी गतप्राण झाले होते त्या रात्री भरताला आपल्या मामाच्या घरी एक स्वप्न पडलं होतं. ते स्वप्न शास्त्र होतं आणि ते स्वप्न असं सांगत होतं. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हता, स्वप्नावरून ओळखायला जायचं काय घडायला काय. अरे ज्या रात्री स्वप्नामध्ये काळ्या वर्णाची स्त्री काळे वस्त्र परिधान केलेले, सर्वांगानं तेल लावते आणि केस मोकळे सोडून आपल्याकडे पाहून विचित्र हसते, असं स्वप्न ज्या रात्री पडतं त्या रात्री समजावं आपल्या घरातील प्रिय व्यक्तीपैकी कोणी कायमची गेलेली असावं किंवा अथवा कोणी दूर गेलेलं असावं. बाप कायमचा गेला होता, दोन भाऊ आणि वहिनी दूर गेले होते. आणि भरतानं स्वप्न पडल्यावर खरबडून जाग आली आणि जाग आल्यानंतर मामाने विचारलं, युधाजित राजाने भरत राजेभाऊ महाराज मामाने विचारलं, क्या हुआ भरत? बहुत बुरा सपना देखा है मामा. अरे बेटा ऐसे तो सपने हर दिन पडते नहीं मामा, हे स्वप्न शास्त्र गुरुदेवाने शिकवलेले आम्हाला. ज्या रात्री असं स्वप्न पडतं त्या रात्री घरातील कोणीतरी कायमचं गेलेलं असावं किंवा दूर गेलेलं असावं. असं काही घडू नये म्हणून सकाळी उठल्याबरोबर भरतानी शिवाला अभिषेक सुरू केला, अन्नदान सुरू केलं, ब्राह्मणाला दान धर्म सुरू केला. पण ती सेवक मंडळी येतात, भरताला नमस्कार करतात. नमस्कार केल्याबरोबर जी दिसल्याबरोबर डोळ्याला धारा लागल्या. त्या भरताने विचारलं, क्यू रोते हो बाई? आता खरं सांगा, ज्यांचा अन्नदाता गेला होता त्यांना रडा म्हणायची गरज आहे का? रडा म्हणायची गरज आहे का? ती वाढवा. डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि मुखातून शब्द निघाला, भरतजी बहुत दिनों के बाद मुलाकात हुई ना, ये खुशी की आंसू है. कोण म्हणतंय खुशी की आंसू आहे? अरे माणसाचे अश्रू सांगतात काय घडले. बोलू नका इकडे बघा, अश्रू सांगतात अश्रू. बरं जीवनामध्ये माणसाच्या दोन वेळा पाणी येतं डोळ्याला. अति आनंदानेही डोळ्याला पाणी येतं आणि अति दुःखाने येतं का नाही? दुःखाचे अश्रू वेगळे असतात आणि सुखाचे अश्रू वेगळे असतात. सुखाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. गरम थोडा. दुःखाचे अश्रू कोणत्या बाजूने वाहतात सरपंच? बोला नाही तर अर्धी दक्षिणा तुम्ही गपचिप द्या. डाव्या नाहीये माय सचिन. अरे दुःखाचे अश्रू वेगळे असतात आणि सुखाचे अश्रू वेगळे असतात. दुःखाचे अश्रू बाहेरच्या बाजूने वाहतात, बाहेरच्या, आणि सुखाचे आतल्या बाजूने आहे का हे निरीक्षण करा. दुःखाचे अश्रू गरम असतात आणि सुखाचे अश्रू थंड असतात. थंड रिटर्न येऊ देऊ नका. आणि स्वप्नशास्त्र सांगत होतं काहीतरी विचित्र घडलंय, पण गुरुदेवाचा आदेश होता भरत आणि शत्रुघ्नाला अयोध्येमध्ये येईपर्यंत राजे दशरथजी गेल्याचं, राम लक्ष्मण सीता वनवासात गेल्याचं कळू द्यायचं नाही. आणि म्हणून सांगितलं, जितना जल्दी हो सके उतना जल्दी आपको अयोध्या में आना पडेगा. आणि म्हणून घोड्यावर स्वार झाले. घोड्यावर स्वार झाल्यानंतर अयोध्येच्या प्रवेशद्वारामध्ये येतात. प्रवेशद्वारामध्ये आल्यानंतर भरताला धक्का बसला.
आणि शत्रुघ्नाकडे बघितलं, शत्रुघ्ना जी भैया, हाच तो महाद्वार ना. ज्या वेळी आपण मामाच्या घरून यायचो त्यावेळी या महाद्वारामध्ये आपले पिताजी असायचे. आपण सुरुवातीला पाया पडायचं, आशीर्वाद द्यायचे. राम भैया लखन भैयाकडून मिठी मारायची. आज तिघही दिसत नाहीत रे, रुसले असतील का? तेव्हा शत्रुघ्नानं उत्तर दिलं, भैया रुसले असले तरी या तिघाचंही प्रेम मला माहित आहे. कुणावर आहे? कुणावर आहे? कैकेयीवर आहे. आपण कैकेयीच्या महाली जाऊ आधी. निर्णय बदलला महाद्वारातून. अरे आपली मुलं आलेली बातमी कळाली, कैकेयीला आरतीचं ताट तयार केलाय का? सज्जी आरती उदित मुठी धाई आहे का? आरतीचं ताट तयार केलं, कुमकुम तिलक केला भरताला, आणि पहिला प्रश्न विचारला राजेभाऊ महाराज. कोणता? मैयर पुछत कुशल हमारे. भरता जी माझ्या माहेरचे कसे? सुखरूप आहेत आई. तुझी फार आठवण काढतात ग. पण एकाएकी भरताला आठवण आली आणि आपल्या आईचा हात धरला आणि पहिला प्रश्न विचारला भरता आणि महाराज. कहा कहूं तात, कहा सब माता, कहा सियारा, लखन प्रिय भ्राता. लखन प्रिय भ्राता, कहा सिया राम, लखन प्रिय भ्राता. माझे पिताजी कुठे आहेत? देखो कमी करा बोलता. माझा भैया राम भैया लखन भैया मेरी भाभी जानकी का है माँ? कैकेयीनं सांगितलं, बेटा भरत जरा धीरज धरो बेटा, बात तो पूर्वी बिगड़ गई थी लेकिन मंतरा साथ में थी बाद में सुधर डाली. ऐशी कोणशी बात बिगडी ती मायोध्या में जो मंतरा साथ में थी बाद में सुधर डाली. सगळं चांगलं झालं राजा, एकच वाईट झालं. कोणतं वाईट झालं भाऊ? कोणतं वाईट झालं? असं हे म्हणले, त्यामुळे माग बसलो होतो तू अंधच गप मध्ये. एकच वाईट झालं राजा, सगळं मी चांगलं केलंय. जे चांगलं केलं ते कोणी? माई जो सगळं जे चांगलं केलं ते कोणी? मी केलं. आणि वाईट केलं ते माझं नाव महादेवानं केलं. चांगलं केलं ते आम्ही आणि वाईट केलं ते देवानं. सगळं चांगलं केलं राजा, फक्त तुझा राज्याभिषेक पाहण्यासाठी तुझा बाप नाही. बाप कुठे गेले? स्वर्गवास. कारण तुझ्या भावाला वनवास. पूर्वीचे 2 वर मागण्याची संधी मिळाली, एका वरानं तुला राज्य, दुसऱ्या वर रामाला वनवास. तो वनवासात गेला, सोबत लक्ष्मण सीता गेली आणि त्यांच्या विरहाने तुझा बाप गेला. एवढा शब्द ऐकला, तळपायाची आग मस्तकाला गेली. तलवार उपसली, तलवार बाळासाहेब. कुणावर? कुणावर? कैकेयीवर तलवार उपसली, पण तलवारीचा हात दिगंबर भाऊ वरच्या वर राहिला, खाली आला नाही. तलवारीचा हात का आला नाही खाली आहे का? अनंत महाराज त्याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण भरताने सांगितलं, पापीनी अगं आमच्या रघुकुलाचा नियम आहे, मातेचं पूजन सांगितलं. आमच्या परंपरेमध्ये मातेचा वध नाही, मातेची हत्या नाही, परंपरेने तुझा वध करीत नाही. आणि दुसरं कारण, सध्या माझा भाऊ वनवासात आहे. वनवासामधले जपी तपी संन्यासी ऋषी मुनी माझ्या रामभैयाकडे बोट दाखवतील आणि बोट दाखवू चर्चा करतील. हाच तो अयोध्येचा राम. याच्या लहान भावाने भरताने आपल्या माईचं मुंडकं तोडलं. ही चर्चा ऐकल्यानंतर माझा दादा लाजून खाली मान घालेल. लक्षात ठेव पापीनी, माझ्या दादाची मान खाली जाऊ नये म्हणून मी तुझी मान तोडत नाही, लक्षात ठेव. आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही. संबंध तोडला कोणी? राजमाताने
भरत केली पापिनी. अगं हे वर मागायच्या आत तुझ्या तोंडात किडे का पडले नाही, तुझी जीभ का झडली नाही, तुझ्या हृदयाचे तुकडे का झाले नाही. आजपासून तू माझी माता नाही, मी तुझा पुत्र नाही, संबंध तोडला. आणि तेव्हा पश्चाताप झाला माझा. कुणाला कुणाला तुम्ही बोला नाही तर मी चालू माझ्या घरी. कोणाला पश्चाताप झाला? काही पश्चाताप झाला. आणि काही विचार करून देवा, अरे एवढं प्रेम माझ्या भरताचं रामावर आहे, हे जर मला आधी कळालं असतं, त्याला वनवास आणि याला राज्य मागित नसतं. माझा मुद्दा संपला. अरे जिथं आईला मुलगा कळाला नाही, तिथं तुम्हा आम्हा समाजाला हा माझा महापुरुष सहजासहजी कसा कळणार आहे? लक्षात ठेवा, कसा कळणार आहे? अरे आपलाच मुलगा देव हे जर यशोद्याला कळालं असतं तर यशोदा मायने दुसऱ्या देवाला नवस केला असता का? केला असता का? बरं केला नाही का? केला का नाही? होय म्हणी माय हो केला. कुणाला केला? गोकुळातल्या तक्रारी ऐकायला येऊ लागल्या आनंद पाटलाच्या वाड्यावर. मोहिते साहेब त्या तक्रारी घ्या तुम्ही आता व्यवस्थित. तेरा नंद किशोर उठ के बड़ी भोर घर आता, उसे कह दो यशोदा माता, घर में करती थी मैं काम धंधा, जरा चुपके से आया मुकुंदा, सुनी बंसी की रात मोहे दिल में लगिया फिर बुझाता, उसे कह दो यशोदा माता, चांदनी रात थी पिछला पहरा, पति सोया ताजी पास मेरा, दाढ़ी चोटी की गार लाए उठा के खार, फिर बुझात फिर जगाता, उसे कह दो यशोदा माता, ऐसी लीला रचाई गिरिधारी, 16 सहस्त्र मैं ब्रह्मचारी, दासी मीरा कहे तेरी लीला रहे कोई पालन पाता, उसे कह दो यशोदा माता. तुम्हाला काही कळालं नाही पण ऐकायला गोड वाटलं, बरोबर का नाही? या तक्रारी जेव्हा आनंद पाटलाच्या वाड्यात होत होत्या तेव्हा यशोदा माई भगवान श्रीकृष्ण बघू लागली. बघून म्हणाली, कृष्णा काय कमी आपल्याकडे का खोड्या करतो? एक म्हातारी आली, त्या म्हातारी सांगितली, यशोदे तुझ्या कृष्णानं खोड्या टाळाव्या असं वाटतं का? हो बाजी. मग एक काम कर, काय करू? गणपतीला नमस्कार. कुणाला? माधवराव. कुणाला? संकष्ट चतुर्थी व्रत घेईन गणेश दे याशी उत्तम गुण. मुद्दा पटला, यशोदा मायला नवस केला. इंदुरीकर. कुणाला? इंदुरीकरच म्हणलं रे बाबा, नाव विसरलंय तुझं. निवृत्तीच आहे ना? इंदुरीकरच आहे का? कसं आता लहानपणी जमते महाराज, पण आता ते मोठा झालाय ना बिचारा. लग्न झालं का बाळा? लग्न नाही झाले? एकदाही झालं नाही? हाय म्हणल्या चांगलं माणूस. काय चालू होतं आपलं निवृत्ती दादा? कीर्तन चालू. बरं आहे, तुम्ही असंच येत जा. तुम्हाला एकदा चांगला दणका दिला मग कळण आता आमचं. एक तर कमी पाकिटामध्ये कीर्तन द्यायचं हिला, पुन्हा हे ना कीर्तन अर्ध झाल्यावर यायचं. हा अर्ध्या तारीख दिली, 25-30च्या कमी तारीख नाही सध्या. सरपंच घाबरू नका. पण आता इथं 15च येत नाही. योगेश कुठे गेला? जरा पोरं पुढे या जरा, अजी थोडं घे. चला ऐका आता, मुद्दा चालू होता. अरे यशोदा माईला मुद्दा पटला, नवस केला गणपतीला. गणपती बाप्पा, अरे माझा किसन्या जर खोड्या करायचा टाळला तर तुला 1000 लाडू मोदकाचा नैवेद्य अर्पण करी नाही का? नवस केला. आता गणपतीला महत्व यावं म्हणून या आई बाबाने 1 महिन्याचा संप केला. 1 महिना संप. सरपंच एक मास देवे
असताना सुद्धा दिलेला शब्द ज्यांनी सांभाळला ते तुम्हा सर्वांचे लाडके ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे एकनाथ गुरुजीसाठी जोरदार टाळी वाजवा एकदा. सीझन चालू असताना सुद्धा वेळात वेळ काढल्यावर का गुरुजी कोण्या गावासाठी वेळ काढत नाहीत ते काहीतरी तुमचं आहे गावासोबत. सरपंच आहे का काही? एक मास देवे कोडी नाही केली प्रसिद्धी ते आली यशोदेसी. 1 महिना देवानं खोड्या कर्ज टाळा अण्णा. किती महिना? 1 महिना. यशोदा मायला वाटलं हा परिणाम कशाचा आहे? नवसाचा आहे. 1 महिना जागलं. 1 दिवस रात्रभर जागली यशोदा माय. रात्रभर लाडू मोदक तयार केले. दुसऱ्या दिवशी स्नानादी कर्म उरकलं. गणपतीला नैवेद्य दाखवा निघाली. भगवान श्रीकृष्ण सोबत निघाले. हात धरला आईचा आणि अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर आईला सहज म्हणाले भगवान श्रीकृष्ण, आई ग काय बाळा यातला 1 लाडू मोदक खाऊ का ग? आजही मध्ये लेकर आहे बरोबर. बरोबर काय म्हणला कृष्णा? काय म्हणला? आई काय बाळा यातला 1 लाडू मोदक खाऊ का ग? आई म्हणली बाळा देवाला दाखवल्याशिवाय घरच्या माणसांनी खायचा नसतो. हे मनातल्या मनात म्हणू लागलं म्हातारे देवाचा बाप मी, पण तुला कळत नाही त्याला मी काय करतो. तिथं गेल्यानंतर नैवेद्य दाखवणार पण धूप आणायचं विसरली. बाळा काय आई 1000 लाडू मोदक जरा लक्ष ठेव मांजर वगैरे येईल. हे म्हणला तू जाय फक्त एवढा भोकी असताना कोणत्या मांजरीची हिंमत इथं येण्याची. जाय मला. आई गेली तिकडं महाराज. अरे आई तिकडे गेल्यानंतर हा बाबा गणपती जवळ आला आणि गणपतीला दंबाजी सुरू करू. काय गणपती लट 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 कापला डबर मारत आहे. हे लाडू मोदक तू खातो का? मी ते म्हणला तूच खाय बाबा. मी सांगितलं होतं उद्योग तुझ्या म्हातारीला तूच खाय पण मला त्रास देऊ नको. उचलले लाडू मोदकाचं टोपलं घातलं पोटात आहे का? सगळीच्या सगळे खाऊन टाकले. आई आली नैवेद्य गायब आहे. धूप घेऊन आली सदना ते रीता ते देखियाला. कृष्णा काय आई यातला लाडू मोदक काय खा झाला रे? मी नाही खाल्ले आई. अरे मला माहिती आहे तू केवढा ते लाडू मोदक किती कच पण झाले काय. नाटक सुरू केलं यानं नाटक सुरू केलं माझा राव. म्हणला आई तू आत गेल्यानंतर इथं 1000 उंदर आले. किती हजार? किती हजार? 1000 उंदरामध्ये एक मोठा उंदीर होता मोठाच्या मोठा. त्या मोठ्या उंदरावर एक मोठ्या ढेरीचा बाबा बसला होता. त्या एका उंदरानं 1 लाडू मोदक खाल्ला गाई. तयामध्ये थोर होता से मुशक वरी विनायक बैसला से. आईने विचार केला साक्षात गणपती आला होता. अरे कृष्णा काय आई मला आवाज द्यायचा ना माझं दर्शन झालं नसतं का राजा? अरे आई आवाज देणार होतो पण बोबडी वळली. कारण उंदीर भ्यासूर भ्यालो मी जननी वळली वदनी बोबडी. ते आईने विचार केला साक्षात गणपती आला होता. जाऊ दे कृष्णा आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करते आणि माझ्या व्रताची सांगता करते. गुळ खोबर आणण्यासाठी आई गेली. माझ्याकडे लक्ष द्या. पुन्हा कृष्णाला वाटलं अजूनही म्हातारीला कळत नाही मी कोण आहे. मी कोण आहे. पुन्हा गणपती जवळ गेले. पुन्हा गणपती लटलट कापू लागला. कृष्णा गणपती काय देवा आईच्या भीतीमुळे ते गाय लाडू मोदक खाल्ले. मग तू आज जाऊन व्यवस्थित कर बरं झालं. उचललं गणपतीला टाकलं पोटात. आता आई आली नैवेद्य घेऊन. ज्याला नैवेद्य दाखवा ते देव गायबच आहे ना. गायब आहे का नाही? मग काय विचारलं असेल? देवासीच पुसे देवता झाला. देवासीच पुसे देवकाय झाला. देवासीच पुसे देवकाय झाला. देवासीच पुसे देवकाय झाला. हास्य
देव काय झालं हासे आले बोला याची हरी. भगवान श्रीकृष्ण हसायला लागले. हसता हसता आईला भगवान श्रीकृष्ण मुखामध्ये 14 ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. ऐका आता. मुखामध्ये गोकुळ, गोकुळामध्ये नंद पाटलाचा वाडा, वाड्यामध्ये देवघर, देवघरामध्ये पुन्हा गणपती. ती मुखातला गणपती यशोदा माईला सांगू लागला, यशोदे आम्ही किरकोळ आहेत, आमच्या सगळ्यांचा बाप आहे तुझा हा. पूजावे त्वरित हरी लागी. मुखातील गणपती मातेशी बोलत आणि पूजावे त्वरित हरी लागी. आता माझा मुद्दा संपला. अरे आपलाच मुलगा देव आहे हे जर यशोदेला कळालं असतं तर यशोदा माईने दुसऱ्या देवाला नवस केला असता का? अरे जिथं आईला मुलगा कळला नाही तिथं समाजाला हा महापुरुष कसा कळेल महाराज? पण त्याही काळी जगद्गुरु तुकोबरांची कीर्ती ऐकून असणारे या महाराष्ट्राचे जाणते राजे होते. त्या राजाचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवा. राजा होता, राजा महाराष्ट्राचा. अरे वाऱ्या हाती माप चालले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. जगद्गुरु तुकोबरांची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली होती आणि ती कीर्ती ऐकून या महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या तुकोबराच्या कीर्तनात जातात. कीर्तनात ऐका. अरे महाराष्ट्राचा राजा होता, अनेक गड किल्ल्याचा धनी होता, सुराज्याचा निर्माता होता, पण माझ्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याच्या कीर्तनात जाऊन बसला होता. तुम्हाला आता कीर्तनात बसायला लाजा वाटतात. लक्षात ठेवा. कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज तुकोबराच्या कीर्तनात तुकोबराच्या पायावर नतमस्तक झाले आहे का? श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. अरे पायावर नतमस्तक झाला राजा माझा. तेव्हा तुकोबराय उभे राहतात, हात जोडतात आज आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बोलायला सुरुवात करतात. राज तुम्ही या महाराष्ट्राची जाणते राजा आहात, माझ्यासारख्या फाटक्या कपड्याच्या वारकऱ्याच्या पाया पडताय. काय वाक्य निघाले महाराज राजाच्या मुखातून. मोठी माणसं विचारानं मोठी असतात, त्यांचे शब्दही मोठे असतात. ऐका. राजाच्या मुखातला शब्द आहे, महाराज मीच काय ब्रह्मांडाच्या मालकानंही तुमच्या पायावर नतमस्तक व्हावं एवढा तुमचा अधिकार आहे. तो अधिकार मी ओळखू नये राज म्हणतात. अहो महाराज तुम्ही ब्रह्मांडाच्या मालकालाही बजावून सांगता चाले दंडवत घाली नारायणा. आपुल्या कल्याणा लागून या निर्गुण आकार झाला गुणवंत घेन आणि घाली दंडवत पूजून या घेन. आमचा हुशार माणूस. तुमचा अधिकार मी ओळखून तुम्ही देवालाही बजावून सांगता देवाला, देवा तुला जर सुखानं नांदायचं असेल तर हा घे आशीर्वाद. नांदामुच्या भाग्याने ऐका. एवढा अधिकार तुमचा आहे तुकोबराय, तो अधिकार मी ओळखू नये. काय वाक्य होते महाराज राजाच्या मुखातले तुकोबरायाविषयी. आणि म्हणून तुकोबरायने गुळ पाणी दिलं, गुळ पाणी. आणि राजाकडे बघितलं. राजे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायकडे बघतात आणि सांगतात, महाराज मी राजा आहे, राजा. माहित आहे बरं, राजा हा नावाचा राजा नव्हता महाराज आमचा, लक्षणाचा राजा होता आमचा, लक्षणाचा. अरे नावाचे राजे भरपूर आहेत. नाव काय राजा निघाला कुठं? मला खळ झालंय आमच्या सरपंचाचं कालच. भूक लागली म्हणला घरी खायला नाही काही. कालच हरभऱ्याचं खळ झालंय. कशा झालंय? सीजन काय चालू आहे. भूक लागली म्हणला घरी काही नाही, आता पहिल्याला हरभरी वेचून खातो आणि पाणी पिऊन गटगट गटगट तिथं झोप काढतो. मला नाव काय? नाव काय? निघाला कुठं? ए राजा निघाला कुठं? हे भुकेसाठी वेचीचने तोही म्हणे राजा मी. अरे भूक लागल्यानंतर शेतकऱ्याच्या खड्यावर जाऊन हरभरी पडलेली वेचून खातून स्वतःला राजा म्हणतो. अशातला राजा नव्हता आमचा, लक्षात ठेवा. अरे लक्षणाचा राजा होता, लक्षणाचा. राजाची 5 लक्षण आहेत. हो संस्कृत मध्ये सांगितलेले, तुम्हाला कळत नाही म्हणून मी मराठीत सांगणार आहे. पहिलं लक्षण आहे राजा तरुण असावा. बाळासाहेब राजा कसा असावा? दुसरं लक्षण आहे राजाजवळ संपत्ती असावी. तिसरं लक्षण आहे राजाजवळ सत्ता असावी. चौथं लक्षण आहे राजाजवळ ताकद असावी. आणि 5वं लक्षण आहे राजाजवळ दया असावी, दया. ही 5 लक्षण आहेत, 5.
आणि पाचही लक्षणं माझ्या छत्रपती शिवाजी महाराज बसतात आहे का? अरे राजा तरुण आहे, संपत्तीचा विचार करा, अनेक गडकिल्ल्याचा धनी आहे, सत्ता महाराष्ट्रावर आहे. चला सामर्थ्य बघायचे तुम्हाला, सामर्थ्य बसा योगेश भाई, सामर्थ्य बघायचे तुम्हाला, बसा तुम्ही आधी बसा, पाणी नका ना. धडपड केलेली माणसं ना, त्याला वाटेल एवढं बोलायला पाणी ताण लागली असं. चहा नाही तर नाही, पाणी तरी द्यावं नाही का? योगेश भाऊ काय चालू आहे? या हाणून मग कीर्तन म्हणले आता. अरे महाराष्ट्रावर सत्ता आहे, गाणे गडकिल्ल्याचा धनी आहे, तारुण्य आहे. सामर्थ्याचा जर विचार करा, सामर्थ्याचा किती सामर्थ्य आहे. अरे माझ्या या राजाने अफजल खानाची आतडी बाहेर काढली, एवढी ताकद आहे का? पण यातलं एकच लक्षण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना खटकत होतं, ते म्हणजे राजे लोकांजवळ दया असावी. ही राजाची 5 लक्षण आहेत, यातलं शेवटचं लक्षण राजाजवळ दया असावी, हे लक्षण खटकत होतं. आणि म्हणून आम्ही राजे लोकांनी जर दया दाखवली तर समाजामध्ये दुर्जन लोक सज्जन लोकांना जगू देणार नाहीत. राष्ट्र चालवायचं कसं? आधी तर दुर्जनाचा प्रभाव वाढला. ही दुर्जन लोक दिवसा ढवळ्या अत्याचार करायला लागलेत. अत्याचार आहे का? अन्याय अशी राजा न करिता दंड आहे का? अरे राजाने जर दया दाखवली दुर्जनावर तर ही दुर्जन लोक समाजामध्ये सज्जन लोकांना जगू देणार नाहीत. आणि मग राष्ट्र चालवायचं कसं? संत सांगतात राजाजवळ दया असावी. या प्रश्नाचं उत्तर नक्की कोण सांगेल? म्हणून तुकोबाराच्या जवळ गेलेले. राज, आणि जेव्हा तुकोबाराने उत्तर दिलं राजांना, राजे म्हटले महाराज तुम्ही म्हणता आमच्याजवळ दया असावी, पण हे एवढं मला खटकत आहे. आम्ही दया दाखवली समाजातले दुर्जन सज्जनाला जगू देणार नाहीत. तुम्ही तर म्हणता दया असावी. तेव्हा तुकोबाराने गोड उत्तर दिलं, राज दया जरूर असावी, पण ती दया एकांगी नसावी. दयाला 2 अंग आहेत. 2 अंग आहेत हो. सात्विक प्रजेचं रक्षण याचंही नाव दयाच आहे राज. पण त्या सात्विक प्रजेला उपद्रव देणाऱ्या दुर्जनांचा नायनाट करणं राज, याचंही नाव दयाच आहे. आणि निर्दळ चलवायला जे आहे ते. काय नाव आहे आमच्या दादाचं? नाव काय गुरुजी द्यायचं? काय की म्हणजे काय सगळ्याला माहितच आहे. माझ्या गाडीत लई वेळा नेले मी द्यायला. काय म्हणली? हा घोडेकर आहे ते, घोडेकर. हे बघा, चांगल्याला चांगलं म्हटलंच पाहिजे आहे का? एखादं जवळचं जरी असलं तरी बिवडू लागला त्याला मी घोडेकर घोडेतला येत असतो बरं का. जवळचं जरी असलं तरी, पण चांगलं लावलं की त्याला 100 पैकी 150 मार्क देऊन टाकत असतो आहे का? तुम्हाला 100 पैकी 150 मार्क आहेत. सुंदर सिस्टीम लावली महाराज. चला काय चालू होतं आपलं निवृत्ती? आणि निर्दळन कंटकाचे दया जरूर असावी राज, पण ती एकांगी नसावी. सात्विक प्रजेचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट, याचंही नाव दयाच आहे. बरं शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं, शेतकरी उन्हाळभर शेतीची मशागत करतो का नाही? राबतो का नाही?
उन्हाळभर शेतीची मशागत करायचं, राबायचं, पाऊस पडल्यानंतर भुसणं पासणं करायचं, कर्जबाजारी व्हायचं, बिबियानं घेऊन यायचं, पेरणी करायचं. आणि पेरणी केल्यानंतर चक्कर मारल्यानंतर हो शेतकऱ्यांनी ज्याची अपेक्षा केलेली असते ते पीक उगवत नसतं. आणि नको ते गाजरगवत उगवल्याशिवाय राहत नसतं. गाजरगवत पेरतात इकडं, उगवतं का नाही? पेरतात का? उगवते का नाही? पेरतात का? चलू दे म्हणा तू रात्र बघायचं. अरे ज्याचे पीक अपेक्षा आहे ते पीक उगवत नाही, गाजरगवत उगवल्याशिवाय राहत नाही का? आमच्या मालकाच्या मुखात चांगला आहार जावा असं प्रत्येक माऊलीला वाटत असेल तर त्या माऊलीनं आधी त्या धान्यातले खडे बाजूला काढले पाहिजे. त्याचं दळण पीठ गिरणीवर आणून त्याचा स्वयंपाक करून खाऊ घातला पाहिजे का नाही माधवराव? नाही तर माझा मालक चिकट आहे, चंगट आहे, वजनात दिलेले दळण खडे बाजूला काढले, हलकं जर लागलं मालक पुन्हा रागावला तर काय करावं म्हणून तशीच जर खडे ठेवली तर काय खाल तुम्ही? काय खाल तुम्ही? खडेच खाणार ना तुम्ही. मुलाचं लालन पालन करणं याला दया म्हणतात. अरे मुलाचं लालन पालन करणं संतोषराव याला दयाच म्हणतात. पण त्यातलं त्या श्रीमंत घरचं लेकरू असावं, एकुलतं एक असावं, मग बघा किती लाड असते. शाळा सुरू व्हायच्या आधी ते म्हणते बाबा मला सायकल द्या, मला वॉटर बॅग द्या, मला बूट द्या, मला 2 ड्रेस द्या, मला अमुक द्या तमुक द्या. श्रीमंत बाप असतो, हाताला धरतो, पीठ शिवणीला घेऊन जातो. कुठं? लोह्याला सायकल दुकान नाही तिथं. आता तुला काय पाहिजे घे सायकल, वॉटर बॅग घे वॉटर बॅग, दप्तर घे दप्तर, 2 ड्रेस घे 2 ड्रेस. जे जे पाहिजे ते बापाने घेऊन दिलं. शाळा सुरू झाली, 15 दिवस झाले, तरी 15 दिवसामध्ये त्या लेकरानं एकदाही शाळेचं तोंड बघितलं नाही. बापाला कळालं, बापाने त्याला जवळ घेतलं, सांगितलं राजा तुला जे पाहिजे ते घेऊन दिलं. 15 दिवस झाले शाळा सुरू होऊन, तू एकही दिवस शाळेत गेला नाहीस. ते मला बाबा यंदा आपला मूडच नाही म्हणलं. काय म्हणला? बापानं काय केला? बापानं त्याचा मूड जागा केला. त्या जन्मदात्या बापानं जवळ घेतलं, एक कंबरण्यात लाद घातली आहे का, शाळेत नेऊन टाकला. आता माझा मुद्दा संपला आहे का? अरे पिकाचं रक्षण गाजर गवताचा नायनाट हा शेतकऱ्याचा धर्म आहे राज. अरे ए हालू नका वायर पोरो, इकडे या, नाही तर माझ्या माग सगळे या, इथले सगळे इथून पुढचे सगळे यावर या. ए पोरो इकडे या, इकडे विठाला इथून पुढचे सगळे गचपुडीच्या गोळ्या खाल्या का रे सगळ्यांनीच? एकही बोलू नाही. मार पिकाचं रक्षण गाजर गवताचा नायनाट हा शेतकऱ्याचा धर्म आहे. धान्यातले खडे बाजूला काढणं आणि ते दळून आणून पतीला त्याचा स्वयंपाक खाऊ घालणं पत्नीचा धर्म आहे. मुलाचं लालन पालन करणं, हितासाठी ताडण करणं हा बापाचा धर्म आहे राज. तसं सात्विक प्रजेचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट करणं हा तुमचा क्षत्रिय धर्म आहे. धर्मनीतीचा धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सारा सार हे. दुर्जनांचा
येणार आणि सज्जनांचं रक्षण हा तुमचा सध्या क्षत्रिय धर्म आहे. पुढे विचारलंय, सांगितलंय सार आणि आसार. आता तुम्ही मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबर आहे, सार आणि आसार शिकवत असताना राष्ट्राच्या दृष्टीने शिकवतात. राष्ट्राच्या दृष्टीने तिघ सार आहेत आणि तिघ आसार आहे. कोण सार आहे? तीन सजावट देश को संत सती और शूर, तीन नजावत देश को कपटी कायर क्रूर, कपटी कायर क्रूर. तिघांनी देशाचं नाव वाढवलं आणि तिघांनी देशाचं नाव घालवलंय. वाढवणारे कोण आहेत? संत, सती आणि शूर. घालवणारे कपटी, कायर आणि क्रूर आहे का? आणि मग तुम्ही आता आजही बघा, आजही आमच्या देशाचं रक्षण करणारे, रात्र रात्र खांद्यावर बंदुका घेणारे आणि देशाचं रक्षण करणारे कोण आहेत? कोण आहेत? खरं सांगा. त्यांच्या एवढा त्याग या नारळाच्या गादीवर उभा टाकणाऱ्या एखाद्या कीर्तनकाराकडे तरी का? खरं सांगा, आहे का पोरो? हे पोरो आहे का? अरे 6-6 महिने घराचं तोंड बघत नाहीत. अरे लग्न झालं, हळदही हळदीच्या अंगाने जातात, हळदीच्या अंगानं देशाचं रक्षण करतात महाराज. अरे बर्फाच्या लाद्यामध्ये असतात, बर्फाच्या लाद्यामध्ये रात्र रात्र खांद्यावर बंदूक घेऊन देशाचं रक्षण करतात. म्हणून आम्ही या मंडपात बसलेले आहेत. त्यांनी बंदुका खाली टाकल्या. अरे तुम्हाला मंडपात बसता येणार नाही, लक्षात ठेवा. मंडपात बसता येणार नाही. काय त्याग आहे, काय त्याग आहे. मी म्हणून नेहमी सांगत असतो, त्यांच्या एवढा त्याग जगामध्ये दुसरा कोणाचाच नाही. सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत गरीब परिस्थिती असणारं कुटुंब होते. गाठी गाठीचं लुगडं नेसणारी माय, फाटकं धोतर बाप, मोलमजुरी करणारे, झोपड्याचं घर, 17-18 वर्षाची एक बहीण. त्या मोलमजुरी करणाऱ्या आईनं सायंकाळी आल्यानंतर लेकराला जवळ घ्यावं आणि स्वातंत्र्याची धडी शिकवावी. सांगावं, राजा तुला माझी कुस धन्य करायची असेल तर देशाच्या कामी ये. अरे रोज ती आईचं बाळ कडू त्या लेकराने ऐकावं, रात्र रात्र अभ्यास करावा आणि रात्र रात्र अभ्यास केला परिणाम तेच लेकरू वयाच्या 21व्या वर्षी मिलिटरी जॉईन झालाय का? बघता बघता 5-6 वर्षाचा काळ गेला. पण त्या 5-6 वर्षामध्ये कधी घराचं तोंड बघितलं नाही, आईचं तोंड बघितलं नाही, बापाचं तोंड बघितलं नाही, कोणता उत्सव त्यांनी साजरा केला नाही का? अरे रात्र रात्र खांद्यावर बंदुका घ्याव्या आणि देशाचं रक्षण करावं. पण ती आई असते आई, प्रत्येक उत्सवाला आईनं फोन करावा, राजा यंदाच्या उत्सवाला तरी ये रे, दीपोळीला तरी ये रे, दसऱ्याला तरी ये रे, अरे रक्षाबंधनला तरी ये रे. पण त्या 5 वर्षात लेकरानं घराचं तोंड बघितलं नाही. शेवटी आई असते, आईनं सांगितलं, राजा अरे यंदाच्या दीपोळीला ये रे. आता आम्ही पिकल्याला पान आहे, कधी गळण सांगता येत नाही रे दादा. अरे एवढीच इच्छा आहे रे, आता तुला एकदा डोळे भरून बघावं वाटतंय. आणि म्हणून त्या मुलानं आईला उत्तर दिलं, आई काळजी करू नको, 2 महिन्याच्या सुट्ट्या काढल्यात, नक्की येतो ग, आता नक्की येतो, दीपोळीमध्ये येणार. आईला आनंद वाटला. आईनं विचार केला, 5-6 वर्षात माझं लेकरू पहिल्यांदा येतंय घरी. परिस्थिती बिकट होती, पण त्या आईनं उष्णपासनं केलं होतं, गोडधोड खायला केलं होतं, लेकराची वाट बघत होती. ऐका, सायंकाळची वेळ होती. अरे गावात आल्याबरोबर ग्रामदेवताच्या पाया पडलं लेकरू. घरी गेलं, मायबापाच्या पायावर नतमस्तक झालं. बहिणीने कडकडून मिठी मारली. सायंकाळची वेळ होती. बहीण तुळशीला दिवाबत्ती करत होती. बाप तिथंच हरिपाठ करू लागला. आईनं स्वयंपाक सुरू केला. ती लेकरू घरात बसलेलं होतं. थोड्याच वेळानं आईनं 4 ताटं तयार केले. चौघही जेवायला बसले. जेवता 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 तो म्हातारा बाप त्या मुलाकडे बघू लागला आणि बघता बघता मुलाला, राजा तुझ्या वयाची मुलं गावात फिरतात, त्यांच्या खांद्यावर एखादं लेकरू असतं. आम्हालाही वाटतं आमच्या अंगणामध्ये, आमच्या मांडीवर एखादं नातरुंड खेळावं. 2 महिन्याच्या सुट्ट्या काढल्या राजा. अरे नात्यातली गरीबाची मुलगी पसंत करून टाक. दुसऱ्या दिवशी मुलगा गेला. नात्यातली गरीबाची मुलगी पसंत करून टाकली. लग्न थाटामाटा संपन्न झालं आणि सत्यनारायणाच्या पूजेला बसलं ते लेकरू. ऐका,
अरे बायकोच्या पदराला उपरण्याची गाड बांधली आणि सत्यनारायणाला प्रारंभ झाला. सत्यनारायण चालू असताना चालू सत्यनारायणामध्ये राजेभाऊ महाराज एक टोपी घालून एक व्यक्ती आला अंगणात. त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक कागद होता. त्या कागदाचा तुकडा त्यानं बापाजवळ दिला. बापाला वाचता येत नव्हतं. तोच तुकडा बापानं चालू सत्यनारायणामध्ये मुलाच्या हातात दिला. मुलानं वेळ जाऊ द्यायचा, पण वेळ न जाता तो तुकडा हातात घेतला आणि त्यातल्या 4 वळी वाचल्या. 4 वेळी, अरे 4 वळी वाचल्या. काय लिहिलं होतं? वैरी सीमेवर आलेला आहे, तुम्हाला तातडीचं बोलवणंय, असाल त्या अवस्थेमध्ये निघून या. मायभूमीची शपथ आहे तुम्हाला. अरे मायभूमीची शपथ आणि वैरी सीमेवर आल्याला तातडीचं बोलवणं शब्द ऐकला. ताडकन उठलं ते लेकरू. बायकोच्या अंगावर उपरनं फेकलं. घरात गेला. मिलिटरीचा पोशाख चढवला. दारात आला. दारात बाप भांबावून गेला होता. बायकोला काही कळत नव्हतं. बहीण वेड्यासारखी बघत होती. पण इतक्यामध्ये आई जवळ आली आणि आईनं त्या लेकराकडे बघितलं आणि हात जोडलाय. का राजा? काय आई? अरे असं अर्ध्यावर सत्यनारायण सोडून जाणं योग्य नाही. हे बघ आई, जगून वाचून आलो तर राहिलेला सत्यनारायण पुन्हा करील, पण माझा देश संकटात आहे. अगं मी गेलं पाहिजे, तातडीचं बोलवणं आलंय, पण राजा अरे हे योग्य नाही अर्ध्यावरचा सत्यनारायण सोडून जाणं. हे बघ आई, जगून वाचून आलोस तर तुझा, नाही आलो तर समज तुझं लेकरू भारत मातेचं झालं समज आहे. काय त्याग आहे महाराज, काय निष्ठा होती. ऐकलं नाही, ताण निघून गेलं. दुसऱ्या दिवशी याचा नंबर लागला. अरे डोंगराच्या दर्या खोऱ्यामध्ये वैर्यासोबत लढत होतं. लढता बराच वेळ झाला. अनेक दुश्मनांचा कोतळा बाहेर काढला होता, पण 2:30 वाजता काळाने घाला घातला. एक गोळी तिकडनं जशी आली तशी छातीत घुसली, तसं जमिनीवर कोसळलं. रक्तबंबाळ जमीन झाली. आहे का? प्राण रोखण्याचा प्रयत्न करत होतं. मोठा आवळीत होतं, पण होत्याचं नव्हतं झालं होतं. आता प्राण जाणार. इतक्यामध्ये इकडे तिकडे बघू लागलं. एक मित्र शेजारी होता, चुळबुळ करत होता. त्याला इशारा केला, तो जवळ आला. तशाही परिस्थितीमध्ये त्या लेकरानं चिमूटभर माती घेतली आणि त्या मित्राच्या कपाळाला चंदनासारखी लावली. आहे का? सांगितलं, दादा माझ्या मायभूमीची शपथ आहे, तुला खूप काही करायचं होतं रे देशासाठी. अरे माझी माय अशिक्षित होती, भोळी बाबडी होती. अरे तिनं हे बाळ कडू दिले होते. अरे ती म्हणली होती, राजा माझी कुस धन्य करायची असेल तर त्याच्या कामी आहे. अरे आज तिची कुस धन्य झाली असेल, पण हे बघ शेवटचा वैरी जिवंत असेपर्यंत माघारी परतू नको. आणि माझी शेवटची एक विनंती आहे, आता गेल्यानंतर माझ्या मृत्यूचा संदेश माझ्या जन्मगावी तुला घेऊन जायचा आहे. गेल्याबरोबर माझी बहीण तुझ्या गळ्याला बिलगून रडेल. तिला सांग तायडे, तुझा कायमचा रक्षाबंधनाचा सण संपला म्हणाव. सिटी कायमची दिपाळी गेली म्हणाव. अरे माझी बायको काल परवा घरी आलेली आहे. बांबावून जाईल तिला म्हणाव स्वातंत्र्य, कुंकू पुसून टाक म्हणाव. माझा बाप वारकरी बाप आहे. माझ्या बापाला हा धक्का सहन होणार नाही. राजा माझ्या बापाला खोटं सांग, अजून लेकरू लढतय म्हणा डोंगरामध्ये वैर्यासोबत लढतय. पण आईला मात्र माझ्या खरं सांगून टाक, कारण मला खात्री आहे माझी आई रडत बसणार नाही. माझी आई दुकानावर जाईल, गावातल्या साखर घेऊन येईल. ती साखर अख्या गावात वाटेल. आणि साखर वाटता गावातल्या प्रत्येक माय माऊलीला पोटाला हात लावून स्वाभिमानानं सांगेल, आज माझ्या राजानं, आज माझ्या बाळानं, आज माझ्या लेकानं माझी कुस धन्य केली म्हणेल. फक्त आईला खरं सांग. हे मित्रा निरोप दे त्याला, ताई आई व पत्नीला, तुझ माझ्या पिताजीला सांगू नको गेला. असा सूर म्हणजे आमच्या देशाच्या दृष्टीनं सार आहे का? देशाचं नाव वाढवणारे आणि सार तुकोबार आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला सांगत आहे का? अरे आकाशाच्या उंचीचा राजा झाला आमचा.
अरे आकाशाच्या उंचीचा राजा झाला पण गरीब सहकार्याला विसरला नाही, एवढं लक्षात ठेवा. अरे इथं आम्ही साधं एखाद्या मोठ्या पदावर गेलो तर आम्ही आमच्या घरच्या चांगल्या माणसाला ओळख देत नाहीत, लक्षात ठेवा. आकाशाच्या उंचीचा राजा झाला पण गरीब सहकार्याला विसरला नाही. ऐका नांदत होते सुखात सारी प्रजा, अहो सुखात सारी प्रजा. मनती सुखात एकच राजा इथे जन्मला शिवने. माझ्या राजाचं नाव असं जरा जीव तोडून आणायचं असते. पहिलं काय म्हणलं होतं, तेच म्हणायचं होतं ना. असं का आहे ना, अजून काळजी करू नका. इकडे बघा, माझ्याकडे बघा. हे बघा, कीर्तनात जसं बसता तसं बसा बरं का. उगा तिकडे येड्या बाबडीत बसल्यासारखं बसू नका माझ्यासमोर, नाही तर तिकडे जाऊन बसा घरी. आहे का, कीर्तनात बसणं वेगळं असते का नाही सरपंच? बैठकीत तुमच्या बसणं वेगळं आहे का नाही? येड्या बाबडीत बसणं वेगळं आहे का नाही? तिकडे मसन वाटत हो, तिथं असं बसा जमते का? असं असं तिथं महाराज मनातून इच्छा जरी चांगली असते, बरं झालं गेलं जरी असं वाटलं तरी कसं बसावं लागतं? लय वाईट झालं मनाला. मनात वाटतंय बरं झालं गेली किती, कसं वाटतं मनात बसावं लागतंय. आणि बैठकीत बसली आहो तिथं मग उसने कपडे टार्च करून घ्यावं, घालून जावं लागते, वजनातच राहावं लागते. कीर्तनात असे बसायचं झाली नाही का त्याला आता असं. इकडे बघा माझ्याकडे, चला फ्रेश बसा, फ्रेश. नाही तर घरी जाऊन बसा. काय चालू होतं माझं? आकाशाच्या उंचीचा राजा झाला माझा, आकाशाच्या उंचीचा, लक्षात ठेवा. अरे आज परदेशातले काही चांगले तज्ञ सांगतात, अरे आमच्या देशात जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आमच्या देशाची काहीतरी परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. आहे का? अरे काय राजा होता आकाशाच्या उंचीचा. अरे आमच्या महाराष्ट्राला हयात असताना महापुरुष कळत नाहीत, गेल्यानंतर आम्ही उदो उदो करतो, लक्षात ठेवा. गेल्यानंतर आम्ही उदो उदो करतो महाराज. अरे आमचा स्वभाव आहे जिवंत व्यक्तीला रडवायचं, आणि तो व्यक्ती निघून गेल्यानंतर त्याचे पुतळे उभा करायचे आणि त्याच्या समोर मग मोठे मोठे सोहळे करायचे. आहे का? अरे हयात असताना आम्हाला महत्व कळत नाही कोणाचंच, लक्षात ठेवा. कोणाचंच महत्व कळत नाही.
पण जरा डोळ्यासमोर चित्र आणा. माझ्या राजाचा सुवर्ण अभिषेक डोळ्यासमोर आणा. अरे राज्य अभिषेकाचा सोहळा. इंग्रज अधिकारी लाईन मध्ये उभे होते. सोन्याचं सिंहासन होतं तयार. त्या सिंहासनाच्या शेजारी बिना कुंकवच्या जिजाऊ मासाहेब बसल्या होत्या. छोटेसे छत्रपती संभाजी राजे आहेत. इंग्रज अधिकारी लाईन मध्ये आहेत. सिंहासन तयार होतं. डोळ्यासमोर चित्र आणा. त्या सिंहासनाकडे माझा राजा एक एक पाऊल टाकत होता. एक एक पाऊल सिंहासनाकडे टाकत होता राजेभाऊ ऐका. पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला प्रत्येक पाऊला गणेश एक एक गमवलेला हिरा आठवायचा. हिरा आठवायचा. पहिला पाऊल माझ्या राजाने सिंहासनाकडे टाकला आणि कानावर राजाच्या स्पष्ट शब्द कानी आला. राजेभाऊ काळजी करू नका राजा. काळजी करू नका राजा. आतून लगीन कोंडाण्यास नाच रायमाच. अरे सिंह गर्जना करणारा निष्ठावंत मावळा होता महाराज. त्या मावळ्याचं नाव होतं तानाजी मालुसरेला ठेवायला. आठवण आली तानाजीची आठवण. डोळ्याला धारा लागल्या माझ्या राजाच्यान विचार केला. तारा अरे गड आला पण सिंह गेला. एवढा निष्ठावंत माझा मावळा होता म्हणून हे स्वराज्य निर्माण झाले. दिसायला कोणी दिसत नव्हतं. फक्त भास व्हायचा. बाळासाहेब पुढचा पाऊल टाकला आणि पुढचा एक मावळा आठवला. त्या मावळ्याचं नाव होतं शिवाकाशी. हुबेहूब दिसत होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. हुबेहूब दिसत होता का. अरे राजांना पालखीत बसून दुसरीकडे जायचं आणि आपल्या जाग्यावर ह्या शिवाकाशीदाला पाठवायचं नियोजन ठरलं होत आहे का. आणि म्हणून स्वतःचा पोशाख दिला. डोक्यावरचा मुकुट दिला. पायातला जोडा दिला. गळ्यातले नवरत्नाच्या माळा दिल्या आणि शिवाकडे बघितलं. हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराजांसारखा तो शिवाकाशी दिसत होता. राजांनी त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावर तेज होतं. तेज प्रसन्नता होता. प्रसन्न चेहरा होता. आनंद चेहऱ्यावर मावत नव्हता. राजाच्या डोळ्यात पाणी खेळत होतं आणि ते खेळत्या पाण्यामध्ये डोळ्यातल्या त्या शिवाचं चित्र राजाला त्या शिवाला दिसत होतं. तेव्हा त्या शिवानी राजाच्या समोर उभं राहून हात जोडले. राजांनी विचारलं शिवा काय राज आज काय बक्षीस आहे तुम्हाला. काय बक्षीस आहे राज. काय बक्षीस आहे राज. अरे आज तुम्हाला मरायला जावं लागणार आहे. मारायला शिवा आज तुम्हाला बक्षीस मरण आहे. अरे मारायला निघाला तरी तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. तेव्हा त्या शिवाच्या मुखातला शब्द होता राज. घरातला करता माणूस गेला तर घर रडते हो. गावातला करता गेला गाव रडते. तालुक्यातला करता गेला तालुका रडते. जिल्ह्यातला करता गेला जिल्हा रडत. महाराष्ट्रातला चांगला नेता गेला महाराष्ट्र रडतोय. पण मी खरं सांगू राज माणूस गेल्यानंतर नातेगोती रडतात हे मी ऐकून होतो. पण मी जिवंत असताना माझ्यासाठी एक महाराष्ट्राचा जाणता राजा रडतय. याच्यापेक्षा जीवनात काय कमवायचं राहिले. आता काय कमवायचं राहिलं राज. अरे 100 दिवस जगण्यापेक्षा मोजके दिवस जगले पाहिजे. पण ते असे जगले पाहिजे राष्ट्राच्या कामी आलं पाहिजे. आपलं मरण आहे का. अरे डोळ्यातलं पाणी अश्रूचा अभिषेक केला. कडकडून मिठी मारली सांगितलं शिवा अरे तुमच्यासारखे निष्ठावंत मावळे म्हणून राजा सुवर्ण सिंहासनावर आहे. जरा डोळ्यासमोर चित्र आणा. डोळ्यासमोर चित्र आणा. एक एक गमवलेला मावळा आठवत होते पण कोणी दिसत नव्हतं. भास व्हायचा. पण सिंहासनाच्या जवळ गेल्यानंतर एक मावळा. मावळा म्हणजे मावळा मला वाटतं सगळ्याला नाव माहित आहे. आग्र्याच्या कैदीतून सुटका करून देणारा. काय नाव होतं त्याचं पोर हो भैया. आग्र्याच्या कैदीत सुटका करून देण्यासाठी सहकार्य केलं तर राजाला. त्या काय नाव होतं. सरपंच जुना सरपंच म्हणला तेव्हा मी पदावर नव्हतो. अरे त्याचं नाव होतं मदारी मेहतर. अरे मुस्लिम समाजाचा मावळा होता आहे का. पण सहकार्य केलं होतं. सहकार्य राजाची नजर गेली आणि आवाज दिला मदारी. पळतच आलो महाराज. जी सरकार
अरे सिंहासन माझ्या एकट्याचं नाही म्हातारी. अरे याच्यासाठी मी माझे कितीकच हिरे गमावल्यात. त्यातलं कोणी नाही, आज तू आहेस. मी प्रसन्न आहे, राजा होतोय. काय मागायचं तर माग, काही नको राज. अरे माग, काही नको. हो नाही म्हणता म्हणता राजाच्या जवळ आला आणि सांगितलं, राज देत असा तरी एकच करा या गरीबावर कृपा. हात कांद्यावरचं उपरणं झटकलं, समोर धरलं, राजा जवळ जाऊन विचारलं, राज देत असाल तरी एकच द्या. या मदारीला, या उपरण्यानं हे तुमचं सिंहासन रोज साफ करण्याची संधी द्या. फक्त एवढंच करा. अरे असे निष्ठावंत मावळे सोबत होते म्हणून अल्पशे मावळे सोबत घेऊन माझ्या राजाने स्वराज्य निर्माण केलंय. आता निष्ठा राहिलीच नाही. निष्ठी सध्या आहे का? एवढा मोठा राजा झाला महाराज. अरे आजपर्यंत इतिहासामध्ये अनेक राजे झाले. अरे ज्या राज्यामध्ये परस्त्रीचा अनादर झाला त्या राज्यामध्ये महाभारत घडले. पण ज्या राज्यामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा मिळाला त्या दरबारातून माझं स्वराज्य निर्माण झाले आहे का? स्वराज्य आहे. आजपर्यंत एवढे राजे झाले, प्रत्येक राजाच्या दरबारामध्ये परस्त्री नाचली होती महाराज. पण एकमेव असा दरबार होऊन गेला, त्या दरबारामध्ये परस्त्रीला मातेचा दर्जा दिला. तो दरबार होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा. म्हणून आजही अंगावर शारे उमतेत आवाज काढल्याबरोबर, नाव घेतल्याबरोबर. म्हणून तर म्हणतात, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या डोंगरावर. निर्माण केले तलवारी तलवारीच्या धारेवर. जातीवर भेदले आपल्या निद्रेच्या हातीवर, आपल्या निद्रेच्या हातीवर, आपल्या निद्रेच्या वा. टाळी वाजवा, टाळी. शिवराय मना मनात त्या मातीच्या कणा कणात. शिवजयंती आली, अशी रट्टीत वाजवायला तुम्ही बारीक म्हणाले, त्याच्यामुळे मेळ लागा नाही त्याला. शिवराय मना मनात. वा. टाळी वाजवा एकदा आनंद महाराजसाठी जोरदार. आवाज घेईन. क्या बात. दुसरं म्हणून आता त्याच्यात हे वाघाच्या जातीची बालाची छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची बालाची छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, सुधारायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, सुधारायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची बालाची छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या
क्या बात है. इकडे बघा झालं आता हे आपलं कीर्तन राहिले 10 मिनिटं कसं आता चला काय चालू आहे आपलं बघा कीर्तन म्हणाय महाराज म्हणले काय तुम्ही म्हणता दुर्जनाचा नाही नाट करा म्हणले हो राज दुर्जन मारणं म्हणजे माणसं मारणं आहेत म्हणजे बरोबर आहे मग माणसं मारणं पाप नाही होणार का नाही होणार म्हणजे अहो कृती एक असलं तरी नाव वेगवेगळे आहेत महाराज एक वाटसरू प्रवासी रात्री 25 प्रवासी मारतोय किती प्रवासी मारतोय 25 प्रवासी मारतोय आणि दुसरा देशभक्त सीमेवर खांद्यावर बंदूक घेऊन परदेशातले 25 जवान मारतोय दोघांनी किती मारलेत सारखेच मारले ना काम एकच केलं का नाही सारखंच यांनी 25 प्रवासी मारले त्यांनी 25 परदेशातले जवान मारले काम एकच केलं पण दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी बघा ज्यानं 25 प्रवासी मारले त्याला दरोडेखोर म्हणतात ज्यानं 25 परदेशातले जवान मारले त्याला देशभक्त म्हणतात लक्षात ठेवा कृती एक असली तरी नाव वेगळे आहेत माणसं मारणं पाप नाही नाही काय पाप कशाला म्हणायचं पाप त्याचे नाव न विचारिता नित भलत्याची उन्मत्त करी सदा जी वस्तू आपली नाही ती बळकावणं नीतिबाह्य व्यवहार करणं ओ याला पाप म्हणायचं पाप जी वस्तू आपली नाही ती बळकावणं याला पाप म्हणतात लक्षात ठेवा म्हणून जरा ज्याची वस्तू घेतली त्याची नेऊन देत जा हा माणसाला घ्यायचं कळायला आता पण द्यायचं कळू नये अरे म्हणून तर ही नीती माझ्या शिवाजी महाराजांना तुकोबाऱ्यांनी शिकवली होती म्हणून तर सुभेदाराची एवढी देखणी सून समोर उभी केली पण मुखातून शब्द निघाला अशीच आमची माय असते तर आम्ही एवढे सुंदर झालो असतो याला राजा छत्रपती शिवाजी महाराज काळीच म्हणत आहे का सुभेदाराची सून होती सुंदर अशी सुभेदाराची सून होती सुंदर अशी राजा शोभाने धाडिली जशीच्या तशी तो आणला असा हो खजिना लुटून थक झाले ते राजरूपवतीला पुढती टिकला न कोणी वैरी अजून कीर्ती गाजते अशी कीर्ती गाजते अशी नाही दिसे राज हा त्रास तुम्हाला असं नाही धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम आम्हा करणे काम तुम्हा करणे काम यात नवल नाही जगाच्या मालकाला अवतार घ्यावा लागला तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासव्याटी जन्म घेणे आणि म्हणून हा तुमचा धर्म आहे गुरुजनांचा नायनाट आणि सज्जनांचं रक्षण एकदा सर्वांनी हात वर करा ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करा आता बरं का झालं कीर्तन हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कीर्तन आहे तर निष्ठा जागृत राहू द्या जरा निष्ठा फक्त म्हणायचं गर्व करू हम हिंदू आहे काहीच कळत नाही आमच्यातलं मार मला स्वाभिमान वाटतो काय मुस्लिम समाजाचा मार अरे मुस्लिम समाजामध्ये ते 5-5 वर्षाच्या लेकराला हाताला धरतात डोक्यावर टोपी मस्जिद मध्ये नेतात आणि सांगतात बेटा ये मस्जिद आहे ये कुराण आहे ये अल्लाह आहे त्यांची छोटी छोटी लेकर सुद्धा महाराज पठण करतात पठण नमाज पाडतात आमचे पंचीचे घोडमे कीर्तनात यायला लाजतात लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला लाजा आहे पण मला त्याही पेक्षा आनंद आहे या गावातल्या तरुण मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांना आवडेल अशी जयंती साजरी केली लक्षात ठेवा पोरो अरे जयंती तुम्हालाच नाही आम्हाला नाही
अरे आज ही जयंती तुमची माझ्या राजाला सुद्धा आवडली असेल, तर या आमच्या सातेगावच्या तरुण मावळ्यांनी विचाराची जयंती साजरी केली, कीर्तनाची जयंती साजरी केली. आणि या कीर्तनामध्ये निर्व्यसनी जीवन जगाची शपथ घ्या आता सगळ्यांनी. चला हात, ज्यांनी ज्यांनी हात खाली घेतले त्यांचे हात घरापर्यंत जाणार, काही होणार नाही. उगधमकी पोकळ भजन. जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय बघा, एवढं सुंदर हे नियोजन गावातल्या तरुण मंडळीने केले बरं का. कीर्तनानं जयंती. भाग्यवान आहेत महाराज राजे आमची. बऱ्याच जयंत्या बघितल्या गुरुजी डीजेच्या आहेत, सगळ्या डीजेच्या. इथंही होता डीजे म्हणा, पण कीर्तनाच्या आधी होता. आणि नव्हता का? मिरवणूक होती का? क्या बात आहे महाराज. यंदा साधी जयंती झाली, पण गुरुजी खरं सांगू का, खरं सांगू, नाद करायचा नाही सातेगावच्या पोरायचा. अरे यंदा एका दिवसात झाली, पण पुढच्या वर्षी संतोषराव तुम्ही जर मनात घेतलं सगळ्यांना 7 दिवसाची जयंती झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. अरे काय हरकत आहे महाराज. अरे ज्या राजामुळे मंदिरातला देव जिवंत आहे, मंदिराला कळस पाहायला मिळतं. अरे एवढं सुंदर वैभव तुम्ही आज 2 तास बघितलंय. हा आनंद तुम्ही उपभोगलाय. उन्हामुळे वादराव. अरे माझा राजा झाला नसता. अरे काय चालू आहे रे तुमचं. अरे माझा राजा झाला नसता. अरे भजन कीर्तन गायन वादन कुठलं ऐकायला मिळालं असतं. अरे मंदिरच राहिले नसते. ऐका, मंदिर राहिले नसते, मंदिराला कळस पाहायला मिळाले असते का? तुमच्या दारातली तुळस राहिली असती का? अरे आईच्या कपड्याला कुंकू दिसला असतं का? अरे वैभव जर कुणामुळे जिवंत असेल तर ते फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, लक्षात ठेवायचं. म्हणून म्हणतात ना, काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी, एक शिवबा नहीं होता तो सबकी सुनता होती थी. आहे का? सबकी सुनता. तुमचं नाव काय भैया? अजित. तुमचं? विकासराव, माधवराव, बाळासाहेब. तुमचं बाबा? वैजनाथ हिलाल. वैजनाथराव, इमानदारीनं मला खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं. शिवाजी महाराज झाले नसते तर तुमचं नाव वैजनाथ राहिलं असतं का? इलायत खान राहिलं असतं का नाही? या अजितरावचं नाव अजित राहिलं असतं का? महबूब पठाण. या विकासचं नाव राहिलं असतं. हो काय सुलतान. आणि माधवरावचं नाव राहिलं असतं. अरे नाव जिवंत आहे. नाझिम, माधव, अजित, वैजनाथ, संतोष, बाळासाहेब हे नाव जिवंत आहेत. आज हे नाव जिवंत आहेत फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे, लक्षात ठेवाय का. अरे राजा झाला तरी नाव तुम्हाला पाहायला मिळाली नसती. एवढं मोठं कार्य माझ्या राजाने डोंगराच्या दऱ्या खोऱ्यामध्ये, सह्याद्रीच्या महाराज या कुशीमध्ये घोड्यावर स्वार होऊन आमच्यासाठी हे अर्पण केलं. हिंदुत्व. अरे स्वराज्य निर्माण केलं आहे का? मुठभर मावळे घेतले सोबत, स्वराज्य निर्माण केलं एवढ्या कष्टातून. पण आज त्या स्वराज्यामध्ये तुम्ही आम्ही तुकडे करायलो. सध्या लक्षात ठेवा, काय कष्ट केलेत माझ्या राजाने. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जाती तवादू नका. हो कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जाती तवादू नका. कष्ट केलेत माझ्या
जाती जातीत वादू नका, दिले स्वराज या रयतेला, याची जाण राहू द्या रे. क्या बात. कष्ट केलेत माझ्या राजाने, जाती जातीत भांडू नका रे. अरे हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, हा या पंथाचा, ह्या या मार्गाचा. अरे आज आम्ही जाती जातीमध्ये भांडायला लागलो. अरे या धर्म मंडपामध्ये तरी महाराज या जातीचे जोडे बाहेर काढा, नंतर जिथे येऊन बसा, नाहीतर उपयोग नाही तुमचा येऊन बसून आहे का. अरे सर्वांना एकत्र हो सोबत घेऊन चालणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, लक्षात ठेवा. आज आम्ही अरे की एक काळ असा होता, मांडीला मांडी लावून जेवणारी माणसं आज महाराज तोंडाकडे बघायला तयार नाही. काय घ्यायचं आहे, आदर्श आहे का, काय आदर्श घ्यायचं. एकच करा, कष्टातून निर्माण केलेलं तुम्हाला अर्पण केले, कष्टातून महाराज. अरे आता कोणी नाही असा होणार, होऊन गेला. चंद्र सूर्य असेपर्यंत आता छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा होणारच नाही, लक्षात ठेवाय का, होणारच नाही राजा. पण त्या राजाने कष्टातून आम्हाला केलंय, फक्त जरा जाण ठेवा, जाण. शेवटचं म्हणतो आता राजेभाऊ, सर्वांनी माझ्या मागे म्हणायचं, छत्रपतीच्या शूरमर्दान, शूरमर्दान, छत्रपतीच्या शूरमर्दान, होऊ नका बेईमान, होऊ नका बेईमान, तुम्हाला जय भवानी, जय भवानी. एकदा पुन्हा एकदा हर 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 हर, जय भवानी, जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की. झालं कीर्तन माझं. पण या तरुण मंडळीला सांगतो दादा, ऐका, या राजाची तुम्ही जयंती साजरी करताना त्या राजांचा फक्त अभ्यास करा, डोक्यामध्ये विचार आणा. ज्या राजाने स्वराज्य निर्माण केलं, पण त्या राजाला अजितराव सुपारीच्या खांडाचं व्यसन होतं का सांगा, होतं का, होतं का माधव, होतं का. आणि आज आम्ही जयंत्या साजरी करतो महाराज. अरे गावगावच्या जयंत्या बऱ्याच बघतो आम्ही, कीर्तनात सांगू वाटत नाही काही गोष्टी. पण मला स्वाभिमान वाटला या महाराज सातेगावच्या तरुण मंडळीचा. अरे थाटा माटात कीर्तन भजनानं, अन्नदानानं, नामदानानं, द्रव्यदानानं माझ्या राजांची जयंती साजरी केली. तुम्हाला राजा आमचा वरून भरभरून आशीर्वाद देत असं लक्षात ठेवाय का. अरे मान्य असणारी जयंती साजरी झालेली नाही तर वर्गणी गोळा करायची, लोह्याला जायचं, बॉक्स घेऊन यायचे, ओतायचे कशात, पुन्हा डीजे वर नाचायचं, नाचता नाचता म्हणायचं राजा पुन्हा जन्माला या, कशाला गांजा फुकायला का वय रे, बिड्या वडायला. अरे त्या राजाची जयंती साजरी करता, त्या राजाने स्वराज्य निर्माण केलं, पण साध्या सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं आहे का. पण माझ्या तरुण मंडळीला विनंती आहे, अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरी मावळे असाल तर आज शपथ घ्या, शेवटच्या श्वासापर्यंत निर्विष्णी जीवन जगणार म्हणून शपथ घ्या, तर जयंती साजरी होईल का. आज हायवेवर आम्ही फिरतो रोज, अरे या रोज अपघात बघतो, अपघात. गंगाखेड मध्ये 5 पोरं गेले, एकदाच 5 पोरं गेले महाराज. रोज तरुण मंडळी अपघातात जाती महाराज. अरे 99% ही सर्व अपघातातले पोरं 90 पिल्लेर होते, 90 पिल्लेर कळतात का, 90 पिऊन गाड्या चालवणारे, वत्यात भरून आणावं लागेल. अरे तुमच्या मायबापाची इच्छा आहे तुमच्या खांद्यावर जायची, स्वप्न बघितलं मायबापाला तुमच्या खांद्यावर जायचं, पण तुम्हाला खांदा दिलेला बघावं लागले, दुर्दैव फक्त व्यसनामुळं. पण माझी हात जोडून विनंती इथल्या तरी तरुणाला, अरे फक्त निर्विष्णी जीवन जगा, पवित्र गळ्यात तुळशीची माळ घाला, अरे भगवा पताका एखाद्यावर हातात घ्या, शिवनेरीवर जा, अरे आनंदी पंढरपूरची वारी करा, पवित्र जीवन जगा. एवढं जरी आज केलं, शपथ घेतली, तरी माझ्या राजांच्या जयंतीचं कीर्तनाचं सार्थक झालं म्हणून समजून लक्षात ठेवाय का. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. बोलता बोलता चुकीचा शब्द निघाला असेल, माझ्या बुद्धीचा दोष, योग्य वाटलं माझ्या गुरुवाराचा प्रसाद. आरती म्हणायची ना, शेवटी आता आरतीच घ्यायची.
ज्ञानेश्वर